या अगोदर आपण हा प्रश्न बघितला होता, हाऊ मेनी प्रिन्सिपल्स ऑफ फूड हायजीन. फूड हायजीनचे किती प्रिन्सिपल्स आहेत? 5, 8, 9, 11. याचा आन्सर आहे 8 प्रिन्सिपल्स असतात. इथपर्यंत आपण बघितलं होतं. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया या मॉड्यूलचा, सेकंड मॉड्यूलचे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ GMP? GMPचा पूर्ण फॉर्म काय आहे, लॉंग फॉर्म काय आहे? गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, ग्रॉस मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, जेनेटिक मॉडिफाईड प्रॅक्टिसेस आणि जेनेटिक मॅन्युफॅक्चरिंग. तर याचं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस असा त्याचं, G फॉर गुड, M फॉर मॅन्युफॅक्चरिंग आणि P फॉर प्रॅक्टिसेस असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्याचा आन्सर आहे A. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ HACCP, हजार्ड ॲनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट? याचं मुख्य उद्देश काय आहे हा आपल्याला यापैकी खालीलपैकी. टू प्रोड्यूस रिलायबल अ सेफ फूड म्हणजे सुरक्षित अन्न लोकांना उपलब्ध व्हावं. टू प्रोड्यूस अनसेफ फूड म्हणजे असुरक्षित लोकांना अन्न मिळावं किंवा प्रोड्यूस व्हावं त्यासाठी. टू कंट्रोल वॉटर पोल्युशन, पाण्यातलं प्रदूषण टाळणे. टू कंट्रोल नॉईज पॉल्युशन ज्याला म्हणतो आपण की ध्वनी प्रदूषण रोखणे. त्याचा HACCPचा मुख्य जो उद्देश आहे तो आहे की लोकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे, म्हणजे टू प्रोड्यूस रिलायबल अ सेफ फूड, हे त्याचं A आन्सर आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ GHP? GHPचा लॉंग फॉर्म काय आहे? गुड हायजीन प्रॅक्टिसेस, गुड हँडलिंग प्रॅक्टिसेस, गुड हँडलिंग प्रॅक्टिकल्स आणि गुड हेल्दी प्रॅक्टिसेस. तर आपल्याला माहिती आहे की GHP स्टँड्स फॉर गुड हायजीन प्रॅक्टिस, म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सुरक्षितता आणि स्वच्छता ही फूड प्रोसेसिंग अतिशय महत्त्वाची, त्या रिलेटेड आहे की गुड हायजीन प्रॅक्टिसेस हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. व्हॉट आर द फंक्शन ऑफ परफॉर्मिंग बाय FSSAI? FSSAI ज्याला म्हणतो आपण, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, यांचं कार्य काय, याचं मेन काम काय केली जाते या कायद्याच्या अंतर्गत? प्रमोट जनरल अवेअरनेस रिलेटेड टू फूड सेफ्टी, अन्न सुरक्षेविषयी सर्व लोकांमध्ये जनजागृती करणे. गिव्ह फायनान्शियल स्पॉट टू पर्सन, फायनान्शियल स्पॉट टू पर्सन म्हणजे लोकांना आर्थिक मदत मिळवून देणे. टेलिंग अबाउट द लेटेस्ट टूल्स अँड इक्विपमेंट्स, नवीन यंत्रसामुग्रीविषयी माहिती देणे. आणि कंट्रोल द पोल्युशन ऑफ द फूड, आणि अन्नपदार्थामध्ये होणारं पोल्युशन म्हणू आपण किंवा प्रदूषण हे टाळणे. तर हा त्याचा मेन जो लॉंग फॉर्म आहे तो आहे टू प्रमोट जनरल अवेअरनेस रिलेटेड टू फूड सेफ्टी. त्याचा आन्सर आहे A, की जेणेकरून लोकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळावं आणि त्याविषयी लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी, अवेअरनेस यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PFA? PFAचा लॉंग फॉर्म काय आहे? प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन, अन्न भेसळ प्रतिबंधक, फूड प्रॅक्टिस ऑफ फूड अडल्ट्रेशन, पॅरामीटर्स ऑफ फूड अडल्ट्रेशन आणि प्रिव्हेन्शन ऑफ फ्रूट अडल्ट्रेशन. तर इथे आपल्याला माहिती आहे की प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन हे आन्सर आहे त्याचं. फ्रूट अडल्ट्रेशन Dमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, तर नुसतं फळाच्या पदार्थामधले भेसळीसाठी हा कायदा नसून हा आहे PFA ॲक्ट 1954 ज्याला म्हणतो आपण, हा अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, त्याचा लॉंग फॉर्म प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ISO? ISOचा लॉंग फॉर्म काय आहे, फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, इंटरनॅशनल स्टँडर्ड फॉर ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल सेफ्टी ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल सिस्टीम फॉर ऑर्गनायझेशन. आपल्याला लॉंग फॉर्म की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन हे त्याचं आहे लॉंग फॉर्म A, त्याचा ऑप्शन आन्सर आहे. इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ज्याला आपण म्हणतो त्याची एक संस्था आहे, या संस्थेला ISO म्हटलं जातं. हू इज अपॉइंटिंग द चेअरपर्सन अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ FSSAI? ह्याची नेमणूक कोण करतं? चेअरपर्सन जो आहे किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, त्यांची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली आणि गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली, मिनिस्टर ऑफ फूड प्रोसेसिंग. तर याची जी नेमणूक केली जाते ही भारत सरकार, कारण हा जो कायदा आहे FSSAI पूर्ण भारतामध्ये लागू होतो आणि केंद्र सरकारमार्फत याची अंमलबजावणी केली जाते. तर याची जी नेमणूक आहे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं, ऑप्शन A. व्हेअर इज द हेड ऑफिस ऑफ FSSAI? याचं मुख्य कार्यालय कुठे आहे? चेन्नई, दिल्ली,
कोलकाता. तर दिल्लीला याचं बेंगलोर ह्या चारपैकी त्याचं दिल्लीला FSSAIचं मुख्य कार्यालय आहे, हेड ऑफिस ज्याला म्हणतो आपण. त्याचा आन्सर आहे बी. Who have been established the Food Safety Standard Authority of India? फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006, फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲक्ट 2000, फ्रूट सेफ्टी स्टँडर्ड ॲक्ट 2006, फ्रूट प्रोडक्ट ऑर्डर 2006. तर आपल्याला माहिती त्याचं ऑप्शन आहे ए, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006. या कायद्याचं नाव आहे का FSSAI 2006 म्हटलं जातं. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006, 2006 हे त्याचा आन्सर आहे ए. व्हॉट FSSAI इज मेनली हँडल्ड? त्याच्यामध्ये नेमकं कशाच्या संदर्भामध्ये कार्य केलं जातं, हँडल केलं जातं त्याला? फूड रिलेटेड इश्यू, इन्व्हायरमेंटल रिलेटेड इश्यू, पोल्युशन रिलेटेड इश्यू आणि ग्राउंड वॉटर रिलेटेड. तर आपल्याला माहिती त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंटल म्हणजे काही पर्यावरणाविषयी नाही आहे, प्रदूषणाविषयी याच्यामध्ये काही बघितल्या जात नाही आहे, किंवा ग्राउंड वॉटर रिलेटेड म्हणजे पाणी जे आहे की जमिनीमध्ये त्याच्याविषयी काही. याच्यामध्ये फूड रिलेटेड हा कायदा आहे, म्हणून याच्यात ऑप्शन आहे ए, फूड रिलेटेड इश्यूज याच्यामध्ये हँडल केले जातात. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HACCP? HACCPचा फुल फॉर्म काय आहे? हजार्ड ॲक्टिव्हिटी क्रिटिकल कंट्रोल प्लॅन, हजार्ड ॲनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट, हायजीन ॲनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट, हायजीन ॲनालिसिस कंटॅमिनेशन कंट्रोल पॉईंट. आपल्याला हजार्ड ॲनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट त्याचं ऑप्शन आहे बी, हे त्याचं आन्सर आहे. व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ FSSAI? फूड सेफ्टी आपला जो कायदा FSSAI आहे त्याचा लॉंग फॉर्म काय विचारलेला आहे? फ्रूट सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, सी फूड सेफ्टी स्टँडर्ड एजन्सी ऑफ इंडिया, डी फ्रूट सेफ्टी स्टँडर्ड एजन्सी ऑफ इंडिया. तर आपल्यामध्ये फूड सेफ्टी हा फ्रूट नसून फूड आहे, म्हणजेच ऑप्शन आहे बी, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. बऱ्याच वेळेस ए आणि बीमध्ये कन्फ्युजन तर पहिलं फ्रूट आहे, फ्रूटसाठीच नाही, हाच सगळं अन्न पदार्थांविषयी असलेला कायदा आहे, म्हणून याला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फूड सेफ्टी स्टँडर्ड? फूड सेफ्टी स्टँडर्डचे मुख्य उद्देश काय आहे? या खालील चारपैकी तो आपल्याला ओळखायचा आहे. फूड प्रोव्हाइड सेफ फूड अँड इन्क्रीज कस्टमर सॅटिस्फॅक्शन, की लोकांना स्वच्छ सुरक्षित अन्न मिळावून त्यांचं समाधान जास्त व्हावं ग्राहकांचं. प्रोव्हाइड अडल्ट्रेटेड फूड, भेसळयुक्त पदार्थ लोकांना पुरविणे. प्रोड्यूस फूड कॉज हेल्थ इफेक्ट, की त्याचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम करेल असं लोकांना अन्न उपलब्ध करून देणे. प्रोव्हाइड फूड ॲट व्हेरी लो कॉस्ट, कमीत कमी किमतीमध्ये लोकांना अन्न पुरवून देतं. याचा मुख्य उद्देश आहे टू प्रोव्हाइड सेफ फूड अँड इन्क्रीज द कस्टमर सॅटिस्फॅक्शन, लोकांना स्वच्छ सुरक्षित अन्न मिळावं आणि त्याचं समाधान जास्त प्रमाणामध्ये व्हावं. हू इज सर्टिफाईड द फूड क्वालिटी ऑफ एक्सपोर्ट कन्साइनमेंट इन इंडिया, की भारत जे काही फूड क्वालिटी आहे निर्यात केली जाते तर त्याचं सर्टिफिकेशन कुठल्या एजन्सीमार्फत केलं जातं? सेव्हरल प्रायव्हेट एजन्सी, बी रिलेटेड फूड इंडस्ट्री, सी फूड मॅन्युफॅक्चरर्स आणि डी दिलं आहे सेव्हरल गव्हर्नमेंट एजन्सी. तर आपल्याला माहिती आहे की शासनाच्या एक्सपोर्टशी रिलेटेड वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, त्यांच्या मार्फत त्याला सर्टिफिकेशन केलं जातं किंवा मान्यता त्याला दिली जाते. त्याचं ऑप्शन आहे डी. व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ FSMS? FSMSचा लॉंग फॉर्म आहे फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम, फूड स्टँडर्ड मॅनेजमेंट सिस्कीम्स, फूड स्टँडर्ड मेजरिंग सिस्टीम. तर आपल्याला माहिती आहे फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम, त्याचा आन्सर आहे ए, FSMS. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ट्रेस ॲबिलिटी? टू डिटरमाइन द ओरिजिन ऑफ द प्रोडक्ट, to not define the origin of product, do not support for food safety आणि do not given information about the product. What is the objective? traceabilityचा मुख्य उद्देश काय आहे? तर तो याचं आपल्याला बघायचं होतं की टू डिटरमाइन द ओरिजिन ऑफ द प्रोडक्ट, पदार्थाचं जे मुख्य आहे तर त्याचं ए ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द फिफ्थ प्रिन्सिपल ऑफ HACCP? हजार्ड ॲनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंटचं 5व्या नंबरचं तत्व काय आहे? इस्टॅब्लिश क्रिटिकल लिमिट, डिटरमाइन क्रिटिकल कंट्रोल पॉईंट, इस्टॅब्लिश करेक्टिव्ह ॲक्शन प्लॅन व्हेन CCP फेल्ड आणि इस्टॅब्लिश अ सिस्टीम टू मॉनिटर CCP. याचं हे ऑप्शन आहे 5व्या नंबरला. वेगवेगळे त्याचे जे पर्याय आहेत हे सगळे प्रिन्सिपल आहे, पण 5व्या नंबरला कोणतं येतं?
तर इस्टॅब्लिश करेक्टिव्ह ॲक्शन प्लॅन व्हेन CCP फेल्ड. त्याचं जर एखादं अपयश आलं तर त्याच्यावर ते ॲक्शन प्लॅन तयार करणे हा त्याचा 5वा महत्त्वाचा उद्देश आहे किंवा त्याचं प्रिन्सिपल आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CCP? CCPचा लॉंग फॉर्म काय? करेक्ट क्रिटिकल पॉईंट, क्रिटिकल कंट्रोल प्रिन्सिपल, क्रिटिकल कंट्रोल पॉईंट आणि क्रिटिकल करेक्ट पॉईंट्स. आपल्याला हजार्ड ॲनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट याच्यातून लक्षात येतं CCPचा लॉंग फॉर्म आहे क्रिटिकल कंट्रोल पॉईंट C. व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ HACCP प्रोग्राम? त्याचं मुख्य उद्देश, प्रायमरी तत्व काय आहे? प्रोड्यूस सेफ फूड, सुरक्षित अन्न मिळावं. प्रोड्यूस अनसेफ फूड, असुरक्षित अन्न मिळावं. प्रोव्हाइड चीप फूड, स्वस्तात अन्नपदार्थ मिळावं. प्रोव्हाइड एक्सपेन्सिव्ह फूड ऑन चीप रेट, की एक्सपेन्स जे आहेत महाग पदार्थ जे आहेत ते लोकांना उपलब्ध व्हावे. याचं आपल्याला माहिती आहे की सेफ्टी सगळ्यात महत्त्वाचं. याचा आन्सर आहे ए, प्रोड्यूस सेफ फूड टू कस्टमर. व्हॉट इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ HACCP? HACCPचं पहिलं प्रिन्सिपल काय? इस्टॅब्लिश क्रिटिकल कंट्रोल लिमिट, डिटरमाइन क्रिटिकल कंट्रोल पॉईंट, कंडक्ट हजार्ड ॲनालिसिस, इस्टॅब्लिश अ सिस्टीम. तर आपल्याला माहिती आहे की पहिले ते पॉईंट शोधणे हा त्याच्या याच्यातलं जे आहे आणि त्यानंतर मग त्याचं कंडक्ट हजार्ड ॲनालिसिस, की त्याचं ॲनालिसिस करणे की कुठे हजार्डियस होऊ शकतं आपल्या प्रक्रियेमध्ये ते शोधणे, हे त्याचं पहिलं मुख्य उद्देश असतो की कंडक्ट हजार्ड ॲनालिसिस, की त्याचं पृथक्करण करणे, ते शोधून काढणे. तर अशा पद्धतीने आपण सेकंड सेमिस्टरचं सेकंड मॉड्यूलचे 2 पार्टमध्ये आपण हे पूर्ण प्रश्न बघितलेले आहेत. धन्यवाद.